Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीनं शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर कणेसरजवळ तालुका खेड जिल्हा पुणे येथे एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त या चौथ्या पुष्पाचे उद्घाटन ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते तसेच प्राचार्य डॉक्टर संभाजी मालघे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा व काव्यजागर संमेलन संपन्न होईल। ज्येष्ठ साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत। संमेलनात जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। त्याचबरोबर शिक्षणतज्ञ अश्विनी गोरे पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान, संस्कारक्षम गृहिणी संजीवनी डोंगरे मास्तराची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान, मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे पद्मश्री नारायण सुर्वे भाला माणूस पुरस्कार, शिक्षिका रोहिणी दौडकर पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षक प्रतिभा पुरस्कार, कवी संदीप वाघोले पद्मश्री नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार यांना प्रदान करून गौरविण्यात येणार असून संतोष गाडवे आणि आकाश भोरडे यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या प्रसंगी राजेंद्र वाघ, मानसी चिटणीस, संगीता झिंजुरके, मधुकर गिलबिले, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, मीनाक्षी पाटोळे, नीलम जेजूरकर, प्रभाकर वाघाले, कुमार कोंद्रे आणि रजनी कानडे हे निमंत्रक कवी काव्यजागरण करतील। निशुल्क असलेल्या या संमेलनाचे सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहनही बाजीराव सातपुते यांनी केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।